नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि आता घेणार आहोत गावखेड्यासह विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या आणि राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराज यांच्यातील चर्चा निष्फळ. शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम, तर भाजपकडून उमेदवार देणं सध्या शक्य नसल्याचं गिरीश महाजन यांचं मत. गिरीश महाजन आणि अजय बोरस्ते यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. गिरीश महाजन आणि बोरस्ते यांच्यामध्ये नाशिकच्या जागेबाबत चर्चा. अजय बोरस्ते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख. ठाकरे गटाचे विजय करंजकर नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता. उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलावून देखील करंजकर न गेल्यानं बंडखोरीच्या चर्चांना उधाण. मुख्यमंत्री शिंदे यांच्या 2 मे रोजीच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध. आमच्या विरोधामध्ये प्रचारासाठी शिंदेंनी येऊ नये, महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा. बीडच्या तांदळवाडी गावामध्ये पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे एकत्र. सप्ताहानिमित्त मेटे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच एकाच धार्मिक व्यासपीठावर. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरमध्ये उद्या महायुतीची महासभा. सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार. सभेदरम्यान महत्त्वाचे पक्षप्रवेश देखील होणार. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचं गाव भेट दौरा. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मोहिते पाटलांच्या कॉर्नर सभा. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर दौऱ्यावर. प्रचारादरम्यान धामारी गावामध्ये आढळराव पाटील यांचं नागरिकांकडून वाजत गाजत स्वागत. रावेर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू. रावेरमध्ये श्रीराम पाटील यांच्या विरोधामध्ये महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची लढत. सुनेत्रा पवार यांचा पायगुण चांगला. त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारसंघातील कामं मार्गी. सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्यानं विजयी होणार, विजय शिवतारे यांचं वक्तव्य. धुळे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल. जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये उमेदवारांकडून प्रचाराचा झंझावात. एकाच दिवसामध्ये चंद्रकांत खैरे यांची 24 लग्न आणि 4 मुंजींना हजेरी. संदीपान भुमरे यांच्याकडून 20 गावांना भेटी, तर 13 कॉर्नर बैठका. तर इम्तियाज जलील यांच्याकडून 7 गावामध्ये पदयात्रा. रत्नागिरी सिंधुदुर्गातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे प्रचाराच्या मैदानात. 4 मे रोजी कणकवलीमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती. सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर. उंडवडी कपमधील अखंड सप्ताहाच्या कीर्तनाला हजेरी लावली. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी निलेश राणे देखील मैदानात. लांजामधील मुस्लिम समाजाची भेट घेतली. राणे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना मतदान करण्याचं आवाहन. कल्याण लोकसभेचे अपेक्ष उमेदवार राकेश जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राकेश जैन यांचं शहरामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. शिवव्याख्याते नामदेवराव जाधव बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात. अपक्ष उमेदवार म्हणून टेलिफोन चिन्हावर लढवणार असण्याचं ठाम. भोरमध्ये पत्रकार परिषद घेत नामदेवराव जाधव यांची माहिती. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी सभा. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेर तालुक्यातील खांडगाव इथं सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा आज आष्टी दौरा. सोनवणे यांची तुतारी वाजवत बैलगाडीतून भव्य मिरवणूक. बारामतीनंतर शिरूर लोकसभेत देखील अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह. निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी. नंदुरबार लोकसभेतून 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उमेदवारांना चिन्हाचं देखील वाटप. सर्वत्र उमेदवार आता प्रचाराला लागणार.